नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये। तर आजचा ब्लॉग विशेष आहे तो म्हणजे मार्गशीर्ष गुरुवारसाठी। तर मी मार्गशीर्षच्या गुरुवारसाठी काय काय घेतलेले आहे आणि कुठल्या कुठल्या वस्तू ऑनलाइन घेतलेल्या आहेत, काय काय लागतं पूजेसाठी किंवा मी जे काही एक्स्ट्रा डेकोरेशन करत असते प्रत्येक पूजेला आकर्षित बनवण्यासाठी, तर त्यासाठी मी काय काय साहित्य ऑनलाइन घेतलेले आहे ते आज तुम्हाला दाखवणार आहे। आणि त्या व्यतिरिक्तही बरंच काही पूजे रिलेटेड साहित्य आहे आणि डेकोरेशन रिलेटेड आहे तेही तुम्हाला दाखवेल। तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ। सगळ्यात पहिले जे आहे ते म्हणजे हे कमळ। तुम्हाला माहीतच आहे लक्ष्मीचं सगळ्यात आवडतं जे फूल असेल ते कमळ आहे आणि कमळ हे तिचं आसन आहे। सो हे कमळाचं जे आसन आहे मी खूप वेळा बघितलेलं बऱ्याच जणांच्या व्हिडिओ मध्ये, तर मलाही ते घ्यायचं होतं आणि मी हे परचेस केलेले आहे मीशो वरून। तर खूप सुंदर असं आसन आहे। तर प्रत्येक मार्गशीर्ष गुरुवारी काहीतरी विशेष आणि आकर्षित पूजा तुम्हाला दाखवायची आहे। तो ज्या मार्गशीर्ष गुरुवारी मी देवीला पिंक कलरची साडी नेसवेल किंवा ग्रीन कलरची साडी नेसवेल, त्या मार्गशीर्षच्या गुरुवारी मी हे आसन लक्ष्मी मातेला ठेवणार आहे। तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि खूप मोठं आहे। बघू शकता तुम्ही खूप सुंदर आणि अतिशय शार्प काम याच्यावर केलेलं आहे। खूप सुंदर अशा पाकळ्या कमळाचे त्यांनी दाखवलेले आहेत, लेस लावलेली आहे, मायक्रो वेल्वेट याला आहे। तर मायक्रो वेल्वेट मुळे हे फॅब्रिक एकदम जाड पण नाहीये आणि व्यवस्थित, त्यामुळे ह्या ज्या पाकळ्या दाखवलेल्या आहेत कमळाच्या ते छान आलेल्या आहेत। तर खूप सुंदर आणि आकर्षित पूजा होईल याच्या मदतीने। सो त्यासाठी सगळ्यात पहिली जी वस्तू आहे ती हीच आहे कमळ। तुम्ही बघू शकता मागून पूर्ण ग्रीन कलर आहे आणि मागून असं स्ट्रेट काहीतरी त्यांनी आत टाकलेलं आहे स्पॉन्ज वगैरे, आणि जेणेकरून हे असं स्ट्रेट राहील आणि त्यावर आपण कळस मग देवीचं मुकुट वगैरे लावू शकतो। सो हे आता फर्स्ट प्रोडक्ट। त्यानंतर आपण देवीचं मुकुट जेव्हा लावतो, नारळ जेव्हा ठेवतो, तर मुकुट लावल्यानंतर गजरे लावायला सोपं जावं म्हणून हे स्टँड मी घेतलेले आहेत Amazon वरून। तर नवरात्रासाठी मी हे स्टँड घेतलेले, हे आपण नारळावरती असं ठेवू शकतो आणि तुम्हाला हवं तर तुम्ही इकडे काहीतरी लावून अजून एक्सटेंड करू शकतात, त्याचं लांबी वाढवू शकतात। जर छोटा मुकुट असेल तर तुम्हाला हे चालेल। तर अशा पद्धतीने हे नारळावर तुम्हाला ठेवायचं आहे मागच्या साईडने आणि इथून तुम्ही गंगावेणी लावू शकतात किंवा गजरे लावू शकतात। भरपूर असा मल्टीपर्पज याचा उपयोग आहे तुम्हाला देवीला सजवण्यासाठी। तर हे एक आहे आणि हे 300 रुपयामध्ये दोन येतात। सो दोन मी घेतलेले आहेत। त्यानंतर मैत्रिणींनो एक खूप सुंदर असं प्रोडक्ट आहे आणि हे प्रोडक्ट मी घेतलेलं आहे ऑनलाइन। तर हे मीशोलाही तुम्हाला मिळून जाईल। तर ते जे प्रोडक्ट आहे ते म्हणजे हे लक्ष्मीचे पाऊल। तर बघू शकता जे सुंदर असे ट्रेडिशनल कलर आहे मातेसाठी, येलो, ग्रीन आणि रेड अशा कलरचं कॉम्बिनेशन त्याला आहे। तर सुंदर असे हे लक्ष्मीचे पाऊल आहेत। खूप सुंदर पॅकेजिंग आहे, पूर्ण बबल रॅप याला केलेलं आहे। तर हे आहेत लक्ष्मीचे पाऊल। खूप सुंदर असे पाऊल आहेत आणि खूप छान वाटतील जेव्हा लक्ष्मीची पूजा आपण करू। खूप छान असं सजवता येईल यांना। तर माझ्याकडे आहेत हे दोन लक्ष्मीचे पावलं, एक रेड आणि एक येलो आणि ग्रीन कलरचं तुम्ही बघू शकता, त्याला छान असं कलर देऊन डेकोरेट केलेलं आहे। इकडे पैंजण दाखवलेले आहेत, सुंदर असं गोल्डन नेल पेंट पण लावलेली आहे। तर यात तुम्ही कुंकू हळदी पण भरून ठेवू शकतात, बट मी यात काहीही ठेवणार नाहीये आणि याला वरून झाकणही दिलेलं आहे। हेही खूप छान अशा पॅकेजिंग मध्ये आहेत। तर अशा पद्धतीने तुम्ही हे लावून ठेवू शकता, इतकं सुंदर दिसेल जेव्हा आपण पूजा करू। आणि हे पावलं जेव्हा असं आपण ठेवू देवी समोर तर खूप छान असा लुक येणार आहे। याचा क्लोजर लुकही मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवेल कसं दिसतं ते। तर अशा पद्धतीने तुम्ही हे पाऊल ठेवू शकता देवीचे, खूप सुंदर दिसतील। बघू शकतात किती आकर्षक आणि सुंदर वाटतंय। तर हा एक ऑप्शन आहे तुमच्या पूजेला अजून आकर्षित करण्यासाठी। तर हे पाऊलं आहेत, हे थोड्या बिग साईज मध्ये आहेत। अजून एक पाऊल आहे ते तुम्हाला दाखवते। तर अजून माझ्याकडे हे आहेत, काही मी ऑफलाईन पण घेतलेले आहेत पिंक पर्पल कलर मध्ये, तेही तुम्हाला दाखवेल। बट आजच्या ब्लॉग मध्ये मी फक्त ऑनलाईन काय घेतले ते तुम्हाला दाखवणार आहे। तर हे पेयर आहे दोन, तर एक रेड आणि एक येलो कलर मध्ये आहे आणि हे अतिशय नाजूक आहेत। पहिला जो होता तो थोडा मोठा होता आणि आताचे हे जे आहे त्यांची साईज थोडी लहान आहे।
याला हळदी कुंकवासाठी काही ऑप्शन दिलेलं नाहीये, फक्त तुम्ही पूजेसाठी यांना असं वापरू शकतात। बघू शकतात किती सुंदर पावलं आहेत आणि खूप छान आकर्षित यांची डिझाईन आहे। त्यावर स्वस्तिकचं चिन्ह सुद्धा आहे, पूजेला खूप छान दिसतील। आणि सेम अजून एक पेअर त्याचा आहे। तर लक्ष्मीचे पाऊल घेतलेले आहेत, यांची लिंकही मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकेल। त्यानंतर हळदी कुंकूसाठी मी स्पेशल करंडे मागवलेले आहेत हे पूजेला सजवण्यासाठी। तर कासव तुम्ही बघू शकता, कासवाचे करंडे आहेत। कासव तुम्हाला माहिती आहे लक्ष्मी मातेला प्रिय अशी ही वस्तू आहे। तर हे कासवाचे करंडे आहेत आणि यांना एक झाकणही येतं। तर अशा पद्धतीचे हे करंडे आहे, एक रेड कलर मध्ये आहे आणि एक येलो कलर मध्ये आहे। तर हे तुळजापूरचं एक शॉप मला मिळालं मीशोला आणि तिथून मी हे मागवलेले आहेत, कारण मला खूप आवडतं लक्ष्मी मातेच्या पूजेला खूप वेगवेगळ्या व्हरायटी मी तुम्हाला देऊ, छान छान आकर्षित पूजा तुमच्यासोबत शेअर करू, जेणेकरून तुम्ही ही ह्या गुरुवारी नाही तर येत्या गुरुवारी तुम्ही हे असं करून सजवू शकतात। तुम्हाला यातलं जेही प्रोडक्ट आवडेल ते तुम्ही छान असं सजवू शकतात पूजेमध्ये। तर बघू शकतात अतिशय सुंदर आणि छान कलर याला वापरलेले आहेत। तर रेड आणि येल्लो हळदी कुंकवाचा कलर आणि त्यात ग्रीन कलरची डिझाईन खूप छान वाटलं मला। हे तिघं प्रोडक्ट खूप बेस्ट क्वालिटी मध्ये आलेले आहेत आणि ते मातीचे असल्यामुळे खूप छान बबल रॅप आणि खूप सुंदर अशी पॅकिंग करून आलेली आहे। त्यानंतर नेक्स्ट जे प्रोडक्ट आहे ते मी Amazon वरून परचेस केलेलं आहे। तर हे प्रोडक्ट तुम्ही बघू शकता, सध्या खूप ट्रेंडिंग असं आहे। अशा पद्धतीचं हे प्रोडक्ट आहे। हे तुम्ही रांगोळी म्हणूनही या पॅचचा वापर करू शकतात किंवा तुम्ही काहीतरी तुमच्या घरी पूजा वगैरे आहे तुमच्या टेबलवर तुम्ही व्यवस्थित असं डेकोरेट करून ठेवू शकतात किंवा उरलीच्या खाली तुम्ही डेकोरेट करून ठेवू शकतात। मल्टीपर्पज हे प्रोडक्ट आहे, खूप सुंदर असा पॅच आहे। बट मी याचा वापर दिव्यासाठी करणार आहे, यावर मी दिवा लावणार आहे जेणेकरून खूप सुंदर दिसेल। तर असा हा पॅच आहे, हाही पूजेसाठी खूप सुंदर आहे। या छोट्या छोट्याच गोष्टींनी तुमची जी पूजा असते ती आकर्षित होत असते। सो रेड कलरचा आहे, यातही 3 ऑप्शन आहे, येलो ग्रीन रेड। तर तुम्ही हवं तसं हवं त्या साईज मध्ये घेऊ शकतात। मी मीडियम साईज घेतलेली आहे। तर हा पॅचही मला खूप आवडलेला आहे। त्यानंतर बऱ्याच जणांनी मला विचारलेलं की तुम्ही मंदिरात देवघरात जे मटेरियल यूज करतात देवांचं जे आसन असतं ते कुठलं असतं, तर मला रेग्युलर कॉटन मटेरियल पेक्षा वेल्वेट मी प्रेफर करते आणि खूप छान असं बसतंही ते। माझ्या पूर्ण जे देवघर आहे त्याला 1 ते 1.25 मीटर मटेरियल मला लागतं। सो मी वेल्वेटचे जवळजवळ 8 ते 9 कलर मी वापरते। मी असं कुठल्याही कलरचं रिस्ट्रिक्शन ठेवलेलं नाहीये की फक्त रेड तर रेड, येल्लो तर येल्लो। मी सगळ्या प्रकारचे कलर्स वापरते, कारण देवींनाही तुम्ही बघू शकता व्हाईट कलरची सुद्धा साडी वेअर केलेली असते। महादेवाचा व्हाईट कलर आवडता आहे, तर सोमवारी मी व्हाईट कलरचं मटेरियल यूज करते, फर मटेरियल आहे। त्याचाही व्हिडिओ मी टाकणार आहे, नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला दाखवेलच मी काय काय अजून ऑनलाईन परचेस केलेलं आहे। त्यानंतर देवीला आपण वेगवेगळ्या साड्या वेअर करतो, वेगवेगळे कलर असतात, तर तसेच मी देवघरात आसन म्हणूनही भरपूर असे कलर मला आवडतील ते कलर मी वापरते। त्यातच अजून ह्या 2 कलरची भर पडलेली आहे। तर हा कलर मी माझ्या देवघरासाठी कधीच वापरलेला नव्हता आणि ह्या गुरुवारसाठी एक दिवस मी हा कलरही ठेवलेला आहे, रेड पिंक पर्पल। सो त्या दिवशी मी हे वेल्वेटचं मटेरियल वापरेल। तर हे 1 मीटरचं मटेरियल आहे, खूप सुंदर क्वालिटी आहे, अगदी हेवी आणि जाड असं मटेरियल नाहीये। मायक्रो वेल्वेट याला बोलतात। तर खूप छान आहे। मायक्रो म्हणजे मायक्रो अजून एक वेगळी लेव्हल आहे। तर हे मायक्रो आणि एकदम थिक वेल्वेटच्या इन बिटवीन असं हे मटेरियल आहे, अगदी बारीकही नाही अगदी जाडही नाही। सो हा एक कलर मी यात मागवलेला आहे पर्पल आणि ग्रीन मागवलेला आहे। ग्रीन पण देवीच्या पूजेला खूप सुंदर दिसेल। सो अशा पॅकेजिंग मध्ये हे कलर्स येत असतात, खूप सुंदर दिसतात हे जेव्हा आपण देवीसाठी वापरतो, आसनासाठी वापरतो। तुम्ही देवीच्या आसनासाठी यूज करू शकतात किंवा तुम्ही मंदिरातही यूज करू शकतात, देवघरात यूज करू शकतात आणि मल्टीपर्पज यूज आहे हे मटेरियल, तुम्ही कुठेही वापरू शकता। त्यानंतर देवीचा जो आपण मुकुट लावतो त्याच्या बॅकग्राऊंडला असं हे लावण्यासाठी एक प्रोडक्ट मला ऑनलाईन मिळालं। सो मी ते घेतलं, काहीतरी नवीन एक लुक क्रिएट करू म्हणून। तर बघूयात कुठल्या मुकुटला हे सूट होतं, खूप सुंदर आहे। येलो कलरच्या मुकुटला बहुतेक खूप सुंदर दिसेल हे।
तर असं हे प्रोडक्ट आहे। हे नारळामध्ये टाकण्यासाठी फिक्स करण्यासाठी ही लाईन दिलेली आहे। असं नारळात तुम्ही हे फिक्स करू शकता। इकडेही शार्प त्याचे टोकं आहेत जेणेकरून ते नारळात अगदी फिक्स बसेल। तर गोल्डन कलर मध्ये सिल्वर कलर मध्ये तुम्हाला मिळतील। यावर तुम्ही बेणीही लावू शकता, खूप छान दिसेल। तर असं हे एक प्रोडक्ट आहे। त्यानंतर पुन्हा आता सध्या खूप ट्रेंडी असे हे प्रोडक्ट्स आहेत। तुम्ही बघू शकता हे गोल्डन मध्ये येतात। हे भरपूर माझे वापरून काही काही फेकले गेलेले आहेत खराब होऊन, इतके मी वापरले। तर पुन्हा एक नवीन घ्यावं म्हणून हे पूजेसाठी, खास लक्ष्मी मातेच्या पूजेसाठी नवीन घेतलेलं प्रोडक्ट आहे। तर यात तुम्ही दिवे लावू शकतात, वॅक्सचे दिवे तुम्ही इथे ठेवू शकतात। इकडे गुलाबाच्या पाकळ्या टाकून तुम्ही सजवू शकतात। तसं तुम्ही प्रत्येक ब्लॉग मध्ये पूजेच्या तुम्हाला हे दाखवेलच मी कशा पद्धतीने डेकोरेट केलेलं आहे। तर याच्यासाठी मी कुठले वॅक्सचे दिवे वापरते, तर मी Amazon वर एक सोलिमो म्हणून ब्रँड आहे, तर त्या ब्रँडचे मी वॅक्सचे दिवे यावर ठेवत असते। तर या सोलिमो जो ब्रँड आहे याचे वॅक्सच्या दिव्यांची क्वालिटी एक्सलंट आहे। 1.5 ते पावणे 2 तास याचे हे दिवे चालतात, कॅन्डल्स चालतात। तर आपण दिवा तर लावतो पण प्रत्येक वेळी जागोजागी दिवे आणि तेलाने मेस होऊ शकतो। तर त्यामुळे तुम्ही हे असे दिवे वापरा। तर बघू शकतात अतिशय सुंदर आणि छान क्वालिटी मधले हे दिवे आहेत आणि फुलर लुक आहे। तुम्ही बघू शकता पूर्ण दाट असं भरून ठेवलेलं आहे मेणाने, कारण बऱ्याच या आधी मी घेतलेल्या आहेत अशा कॅन्डल्स, तर त्या पूर्ण फील केलेलं नसतं यात ते वॅक्स। तर हे पूर्ण फील केलेलं आहे आणि क्वालिटी याची 99% मला आवडलेली आहे, कारण हे ऑलरेडी माझे 2 पॅकेट्स यूज झालेले आहेत। तर तुम्ही 300 वॅक्स कॅन्डल्स पण घेऊ शकता, 100 पण घेऊ शकता। तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही जितके तुमची नीड असेल, गरज असेल तसे तुम्ही घेऊ शकतात। आणि असे इकडे एक कॅन्डल, इकडे फूल, इकडे कॅन्डल, इकडे फूल असं तुम्ही डेकोरेट करू शकतात। मी माझ्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं, तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कसंही डेकोरेट करू शकतात। इकडे वरती सुद्धा तुम्ही हे कॅन्डल ठेवू शकतात। तर अशा पद्धतीने याचा वापर तुम्ही करू शकतात। रांगोळ्यांच्या मध्ये तुम्ही ठेवू शकतात। त्यानंतर धूप लावण्यासाठी आपल्याला पाहिजे असतं ते म्हणजे हे धूपासाठी मी घेतलेलं आहे आणि मला हे वुडन मध्ये हवं होतं। तर हे मला 200 रुपीज मध्ये 2 मिळालेले आहेत। तेही क्वालिटी मला यांची मिळालेली आहे आणि खूप छान आहे। धूप लावल्यानंतर जेव्हा तो धूर निघतो खूप सुंदर वाटतं, अतिशय प्रसन्न वाटतं। सो त्यासाठी हे घेतलंय। हेही आपल्या डेली नीड्स मध्ये आहे पूजेच्या। सो हे एक घेतलेलं आहे। तुम्हालाही एक छान असं ऑप्शन देता आला मला। सो हे एक प्रोडक्ट आहे। त्यानंतर अजून पूजेला आकर्षित करण्यासाठी मी हे छोटे छोटे ग्लास घेतलेले आहेत, कॅन्डल ग्लास आहेत। हे 100 मध्ये मला 4 मिळालेले आहेत। सो 25 ला एक तुम्ही समजू शकतात। सो असे हे ग्लास आहेत छोटे छोटे आणि यात तुम्ही या वॅक्सच्या कॅन्डल लावू शकता। खूप सुंदर दिसतात जेव्हा आपण यात कॅन्डल लावतो, अतिशय छान असा रेड कलरचा प्रकाश पडतो, रांगोळीला छान वाटतो, देवघरात छान वाटतं। तर असे हे 4 ग्लास मला मिळालेले आहेत। तुम्ही कुठल्याही कलर मध्ये हे परचेस करू शकतात। तर हे वॅक्स कॅन्डल ठेवून जेव्हा आपण लावतो ना तेव्हा याचा लुक खूप सुंदर येतो। तर हा एक छान असा पार्ट आहे डेकोरेशनचा। हे तुम्ही दिवाळीलाही वापरू शकता, कुठल्याही पूजेला, तुमचं काही कॅन्डल लाईट डिनर वगैरे असेल डेकोरेट करायला, अॅनिव्हर्सरीचं डेकोरेशन करायला, कुठल्याही प्रकारच्या डेकोरेशन मध्ये हे खूप तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने वापरू शकतात। तर असे हे 4 ग्लासेस आलेले आहे 100 रुपीज मध्ये। त्यानंतर घरात एक कासव असावं लक्ष्मी मातेचं प्रतीक असं म्हटलेलं आहे। तर हे कासव डिश आहे, यामध्ये जी काचेची आहे। आपण हॉल मध्ये याला ठेवायला पाहिजे। यात खूप अशा साइजेस मिळतात, बट हे अतिशय अंडर 100 रुपीज मध्ये मी हे घेतलेलं आहे। हे 90 रुपीज मध्ये मला हे कासव आणि हे मिळालेलं आहे। तर हे खूप छान असं सजवून तुम्ही तुमच्या हॉल मध्ये ठेवू शकता। खूप चांगलं असतं, एक पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये यावी यासाठी कासव पाण्याच्या प्लेट मध्ये ठेवायचं असतं। तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघू शकता, शॉप मध्ये बघू शकतात। तसंच देवघरात आपण पितळेचं किंवा चांदीचं ठेवतो आणि हॉल मध्ये हे काचेचं ठेवण्यासाठी मी हा एक ऑप्शन दिलेला आहे। तो खूप सुंदर आहे, अंडर 100 रुपीज आहे। तर तुम्ही इझिली हे मीशो वरून परचेस करू शकता। तर मी तुम्हाला प्लेट दाखवते। तर तुम्हाला मी प्लेट दाखवते, अशी प्लेट येते। खूप छान क्वालिटी आहे, अतिशय हेवी आहे, खूप सुंदर दिसतं जेव्हा आपण यात पाणी, गुलाबाच्या पाकळ्या ठेवून याला डेकोरेट करतो आणि खूप पॉझिटिव्हिटी येते घरात कासव ठेवल्याने। सो त्यामुळे ही एक कासव डिश आहे। आणि त्यानंतर कासव असं सिंगल एका वेगळ्या पॅकेजिंग मध्ये येतं। तर हे आहे कासव।
तर अशा पद्धतीने हे येतं। ऑलरेडी माझ्याकडे एक आहे, तर हे मी पूजेच्या हिशोबाने मागवलेलं आहे। तुम्हाला हे मी डेकोरेट करून दाखवेल, कारण लक्ष्मी मातेला जसं कमळ प्रिय आहे तसं कासवही तितकंच प्रिय आहे। सो पूजेला हे वापरण्यासाठी मी एक्स्ट्रा घेतलेलं आहे। त्यानंतर अजून एक असं छान हे ग्लास मध्ये आता नवीन डेकोरेटिव्ह दिया झालेले आहेत, तर हे मी घेतलेले आहेत। खूप सुंदर आहे। यातही तुम्ही वॅक्स कॅन्डल ठेवू शकता। तर अशा पद्धतीने या वॅक्स कॅन्डल लावून जेव्हा तुम्ही या काचेच्या दिव्यामध्ये लावाल, खूप सुंदर दिसेल आणि खूप छान पद्धतीने डेकोरेशन करता येईल। तर हे एक रांगोळीसाठी पण तुम्ही यूज करू शकतात किंवा देवीच्या आजूबाजूही ठेवू शकतात, पाटाच्या आजूबाजूला ठेवू शकतात डेकोरेट करण्यासाठी। सो हे एक सुंदर असा काचेचा दिवा आहे। यात मी 2 घेतलेले आहेत, तर मला हे खूप आवडले। सो पाटाच्या आजूबाजू ठेवण्यासाठी मी हे दिवे घेतलेले आहेत। त्यानंतर मी एक फ्रूट प्लेट घेतलेली आहे। सध्या मला या काचेच्या वस्तू खूप आवडायला लागल्यात, सो त्यामुळे मी घेतलेला आहे। तर मी हे पूजेसाठी जेव्हा देवीला आपण फळं ठेवतो नैवेद्य म्हणून, मिठाई ठेवतो, तर त्यासाठी खूप छान आहे। आणि या सगळ्या गोष्टी फक्त तुम्ही पूजेसाठीच वापरू शकता असं नाहीये, या कुठेही तुम्ही किचन मध्ये यूज करू शकता, डायनिंग वर फळं ठेवण्यासाठी यूज करू शकता, मल्टीपर्पज यूज आहे। मी कुठल्या पर्पजने घेतलंय मी ते तुम्हाला सांगते। तर देवीला जेव्हा आपण नैवेद्य देतो त्यासाठी एक छान अशी फ्रूट प्लेट मला हवी होती, नैवेद्य मिठाई आणि फळं ठेवण्यासाठी। तर मी ही फ्रूट प्लेट घेतलेली आहे। ही 300 रुपीज समथिंग काहीतरी आहे। मी Amazon वरून घेतली। क्वालिटी खूप छान आहे आणि डिझाईन सुद्धा खूप सुंदर अशी डिझाईन आलेली आहे। सो मला ही फ्रूट प्लेट कधीपासून घ्यायची होती आणि मी फायनली आता घेतलेली आहे। त्यानंतर दरवर्षीप्रमाणे तुम्हाला माहीतच आहे, प्रत्येक गुरुवारी मी देवीची साडी, देवांचा आसन एकाच कलर मध्ये असं थीम नुसार करत असते। तर यावेळी मी ठरवलेलं आहे वेगवेगळ्या थीम करायचं। तर मंदिराला, माझ्या देवघराला डेकोरेट करण्यासाठी भरपूर अशा माळा, भरपूर अशा प्रकारच्या लोटस माळा, खूप काही मी साहित्य घेतलेलं आहे। बट आता सध्या रिसेंट परचेस जे आहे मार्गशीर्ष गुरुवारसाठी ते तुम्हाला दाखवते। तर या सुंदर अशा माळा मी घेतलेल्या आहेत। बघू शकता खूप सुंदर असा फ्लोरोसंट येलो कलर आहे आणि ह्या इतके 6 माळा मला मिळालेल्या आहेत। खूप सुंदर दिसतील जेव्हा मी या मंदिरात लावेल आणि मंदिरात लावल्यानंतर खूप आकर्षित वाटतील, कारण माझं जे देवघर आहे ते पूर्ण व्हाईट कलरचं आहे। तर या तुम्ही कुठेही यूज करू शकता, दिवाळीसाठी, तुमचं एंट्रन्स डेकोरेट करण्यासाठी, तुमच्या घरी पूजा असेल, लग्न असेल, तर कुठल्याही टाईपच्या डेकोरेशनसाठी, मेहंदी हळदीच्या डेकोरेशनसाठी सुद्धा तुम्ही याला यूज करू शकता। तर सुंदर आहे आणि याचं विशेष म्हणजे हे प्लास्टिक नाहीये, हे मटेरियल मध्ये आहे, त्यामुळे यांची फिनिशिंग, यांचा लुक, यांचं जे काय आहे ते खूप सुंदर वाटतं। आणि तुम्ही बघू शकता खाली सुंदर अशा या बेल्स दिलेल्या आहे, जेणेकरून अतिशय ट्रेडिशनल आणि मंदिरवाली वाइब्स हे देतील लावल्यानंतर। सो म्हणून हे घेतलेले आहेत आणि यात मी अजून एक कलर घेतलेला आहे पिंक। तर बघू शकता पिंक कलरही खूप छान आहे। मी बऱ्याच वेळा देवांना आसन टाकते बेबी पिंक कलरच्या वेल्वेटचं, सो त्याला अतिशय कॉम्प्लिमेंट करतील असा हा सेम टू सेम तोच पिंक कलर आहे आणि खूप सुंदर दिसेल जेव्हा मी मंदिरात लावेल, कारण माझं मंदिर जे आहे ते व्हाईट बॅकग्राऊंड असल्यामुळे त्यावर कुठलाही कलर खूप सुंदर दिसतो। तर त्या हिशोबाने हे घेतलेले आहेत। तर ह्या 6 माळा येतात, खूप छान क्वालिटी आहे, खूप सुंदर दिसतील लावल्यानंतर आणि तुम्ही याला इझिली धुवू शकतात, इतका पार्ट तुम्ही साईडला ठेवून धुवू शकतात असं हे फॅब्रिक आहे। सो हाही एक सुंदर असा डेकोरेटिव्ह पॅटर्न आहे तुम्हाला डेकोरेशन करण्यासाठी। त्यानंतर बऱ्याच जणांनी मला विचारलेलं देवघर बघून की या छोट्या छोट्या माळा ज्या स्वामींना, देवांना तुम्ही वेअर करवतात त्या कुठून घेतात? तर या मी मीशोवरून घेतलेल्या आहेत 2 कलर मध्ये, एक ग्रीन आहे आणि एक पूर्ण व्हाईट गोल्ड मध्ये आहे। सो खूप छान अशी डायमंडची माळ आहे, तुम्ही स्वामींना, श्रीकृष्णाला असं घालू शकता। तुमच्याकडे जर 3 इंचापेक्षा जास्त हाईटची मूर्ती असेल तर त्यासाठी हे बेस्ट आहे, खूप सुंदर दिसतं, छान लुक येतो। त्यानंतर अजून एक ऑप्शन आहे लाईट्स मध्ये, तर ही लाइटिंग मला खूप आवडते, ग्रीन कलरची लाइटिंग मी ही दिवाळीसाठी घेतलेली आणि दिवाळीचे डेकोरेटिव्ह आयटम्सचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचा राहिला, सो एखाद्या ब्लॉग मध्येच मी ते तुम्हाला दाखवेल। तर ही जी लाइटिंग आहे जेव्हा आपण ही स्टार्ट करतो खूप सुंदर दिसते, खूप छान असा लुक येतो। तर ही लाइटिंग मला देवांसाठी हवी होती, बघूयात आता हिला मी कुठे यूज करते आणि जर छान वाटले तर देवघरात ठेवेल, नाही तर दुसरा यूज करेल किंवा व्हिडिओसाठी यूज करेल। बट खूप सुंदर अशी ही लाइटिंग आहे।
खूप छान दिसते लावल्यानंतर. तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवेलच लावल्यानंतर कशी वाटते ते. तर मैत्रिणींनो, हा होता माझा आजचा व्लॉग. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला? हा शॉपिंग व्लॉग होता म्हणून तुम्हाला अतिशय वेगळ्या पद्धतीने आजचा व्लॉग मी दाखवलेला आहे. जसा मुखवट्यांचा तुम्हाला मी दाखवला, तर यानंतरचा जो व्लॉग असेल तो मार्गशीर्ष गुरुवारचा असणार आहे. कारण पहिला गुरुवार जो आहे खूप सुंदर अशी पूजा करायची आहे मला. पहिल्या गुरुवारची पूजा लगेचच शुक्रवारी मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर मैत्रिणींनो, भेटूयात शुक्रवारी पुन्हा एका नवीन आणि जबरदस्त ब्लॉग सोबत. तर माझ्या चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझा अजून एक मेन स्टायलिंग चॅनल आहे नेक्स्ट स्टाईल, तिथेही जाऊन सबस्क्राईब करा. लिंक सगळ्या प्रोडक्टच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असतील. मार्गशीर्ष गुरुवारच्या मागच्या वर्षीच्या व्हिडिओचे ब्लॉग्सचे लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये असतील आणि माझ्या मेन चॅनलची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल. तर नक्कीच चेक करा. छान छान हेल्पफुल असे स्टायलिंग व्हिडिओज तिथे दिलेले आहेत तुमच्यासाठी. तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.